नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2026 साठी खूप विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते की सर आन्सर की कधी रिलीज होणार आहे, रिझल्ट कधी लागणार आहे, त्यानंतर कॅप राऊंडचे ज्या डेट्स आहेत ते कधीपर्यंत टेंटेटिव्ह चालू होऊ शकतात. कारण की जून मध्ये जर बघितलं तर आमचं रिझल्ट लागतं. कॅप राऊंड जर प्रोसेस जर करायचं असेल तर आम्हाला रिझल्ट सुद्धा आम्हाला द्यायचे लागणार आहेत रजिस्ट्रेशन टाइमला. सो या सर्व गोष्टी संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. प्रॉपरली डेट्स तुम्हाला सांगणार आहे, त्यामधून तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपरली समजून जातील. जे काही डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहेत, कॅप राउंड संदर्भात ते ऑलरेडी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. ते व्हिडिओ जर बघितले नसेल तर तुम्हाला डायरेक्टली आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे किंवा आय सेक्शनमध्ये वरती तुम्हाला दिसून जाईल. सो डायरेक्टली स्टार्ट करूया. की कधीपर्यंत आन्सर की येणार आहे? आन्सर की आल्याच्या नंतर तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे? तर रिझल्ट कॅप राउंड कधी चालू होणार आहे? त्याची टेंटेटिव्ह डेट्स तुम्हाला मी यामध्ये सांगत आहे. पण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर प्रॉपरली तुम्हाला कशा पद्धतीने ऑब्जेक्शन ट्रॅकर कुठे दिसणार आहे? स्कोर कार्ड कुठून डाउनलोड करायचं आहे? म्हणजेच तुमचा रिझल्ट हे प्रॉपरली मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर ज्या डेट्स आहेत त्या तुम्हाला एकदा मी सांगतो. सीईटी 3 इयर्स 2026 जर आपण बघितलं तर ज्या आपल्या एक्झाम ज्या आपल्या होत्या 1 आणि 2 एप्रिल या दरम्यान आपल्या एक्झामिनेशन झालेल्या होत्या. ओके. जे काही एक्झाम तुमची सीईटी एक्झाम जी होती 1 आणि 2 एप्रिलला 2026 रोजी झाली होती. त्यानंतर मग प्रोव्हिजनल आन्सर की खूप विद्यार्थ्यांचा डाऊट आहे, सर मग आता प्रोव्हिजनल आन्सर की कधी रिलीज होणार आहे? त्याची एक डेट्स टेंटेटिव्ह सांगा. त्याची जर डेट जर आपण बघितली यामध्ये तर 2 मे 2026 ला तुमची प्रोव्हिजनल आन्सर की रिलीज होणार आहे. ती कशा पद्धतीने दिसणार आहे? सो अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीचे नोटिफिकेशन तुम्हाला रिलीज होणार आहे. ओके. म्हणजे ऑब्जेक्शन ट्रॅकर कोर्स अंडर हायर एज्युकेशन LLB 3 इयर्स. ओके. आणि ऑब्जेक्शन ट्रॅकर स्टार्ट डेट 28 मे ही लास्ट इयरचं सांगत आहे तुम्हाला आणि एंड डेट 30 मे म्हणजेच तुम्हाला 2 डेजचा टाइम दिला जातो. आन्सर की तुम्हाला बघायची असते. त्यामध्ये काही क्वेश्चन जर रॉंग असतील तर तुम्हाला ते रेज सुद्धा ऑब्जेक्शन रेज करायचा असतो. ते कुठे बघायचं आहे त्याची पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. पण तुमची जी टेंटेटिव्ह जी डेट्स आहे जे की प्रोव्हिजनल आन्सर की ही 2 मे 2026 रोजी तुमची रिलीज होणार आहे. मग त्यामध्ये तुम्ही काही चेंजेस वगैरे केल्याच्या नंतर प्रॉपरली सीईटी मग फायनल आन्सर की तुमची रिलीज करत असते ते 18 मे 2026 रोजी. म्हणजे फायनल आन्सर की अशा पद्धतीने तुम्हाला ही दिसत असते, जे की तुम्हाला पुढे तुम्हाला दिसत आहे. अशा पद्धतीने फायनल आन्सर की ही रिलीज होते. सेक्शन वाईज तुमचे सब्जेक्ट असतात. त्या सेक्शन वाईज सब्जेक्टमध्ये किती क्वेश्चन रेज केलेले आहेत, किती क्वेश्चन मध्ये प्रॉपरली बघितलं तर युनिक ऑब्जेक्शन आयडी आहेत आणि त्यामध्ये प्रॉपरली किती रिझॉल्व्ह केलेले आहेत आणि ज्या मार्क्ससाठी सर्व विद्यार्थ्यांना फुल मार्क्स कुठल्या-कुठल्या सेक्शनमध्ये आणि किती दिलेले आहेत ते तुम्हाला दिलं जातं. ती जी फायनल आन्सर की येणार आहे 18 मे 2026 रोजी. ओके. नंतरला जर आपण बघितलं, जो तुमचा रिझल्ट आहे, तो रिझल्ट तुमचा 28 मे 2026 रोजी तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, सर फायनल आन्सर की कधी येईल? प्रोव्हिजनल आन्सर की कधी येणार आहे? ऑब्जेक्शन रेज कधी करायचं आहे? रिझल्ट कधी आहे? ते तुम्हाला या डेट्समध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. 28 मे 2026 रोजी तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे. ओके. त्यानंतर मग तुमचे कॅप राउंड प्रोसेसला कॅप राउंड जे तुमचं स्टार्ट होणार आहे 1 जून 2026 पासून. ओके. 1 जून पासून तुमचं कॅप राउंड प्रोसेस ही चालू होणार आहे. त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स वगैरे लागतात, त्याची ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेली आहे. तो तुम्हाला आय सेक्शन किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही आपलं चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. हां. कशा पद्धतीने ऑब्जेक्शन ट्रॅकर तुम्हाला दिसेल, कशा पद्धतीने रिझल्ट तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याची स्टेप बाय स्टेप तुम्हाला आता यामध्ये मी सांगत आहे. पण सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर सीईटीच्या इथे बघा सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 26-27 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी तुमचा टाकायचा आहे. तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. जर पासवर्ड विसरला असेल तर फॉरगेट पासवर्ड त्याच्या खालतीच तुम्हाला ऑप्शन येतो फॉरगेट पासवर्ड ते करायचं आहे किंवा तुम्ही
जे काही सी हेल्प डेस्क नंबर आहे, तिकडे तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. ओके. सो हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. आता लॉग इन केल्याच्या नंतर कशा पद्धतीने तुम्हाला प्रोफाईल दिसते, तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रोफाईल ही दिसत असते, जे की तुम्ही प्रॉपरली तुम्हाला आता माहिती पडलेलं आहे. यामध्ये जर बघितलेलं तर ऑब्जेक्शन ट्रॅकर इथे लिहिलेलं आहे. जेव्हा रिलीज होणार आहे, जे मी डेट्स तुम्हाला सांगितले त्यामध्ये ऑफिशियल नोटिफिकेशन पाठवते, की ऑब्जेक्शन ट्रॅकर हे रिलीज झालेलं आहे. म्हणजेच आन्सर की तुमचे रिलीज झालेले आहे. यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि चेक करायचं आहे. स्कोर कार्ड सुद्धा म्हणजे तुमचा रिझल्ट इथे तुम्हाला दिसत असतो. तो स्कोर कार्ड जेव्हा रिलीज होईल त्यावेळी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो हॉलटिक म्हणजे तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला इथून बघायचा आहे. ऑब्जेक्शन ट्रॅकर हे जेव्हा आता फ्रीज आहे, ज्यावेळी ते ओपन होईल त्यावेळी आपल्याला प्रॉपरली तुमची क्वेश्चन पेपर जे तुम्ही आन्सर दिलेले आहात आणि सीईटीने जे आन्सर दिलेले आहे ते पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला जो डायरेक्टली तुम्हाला यामध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटतो. त्यामध्ये प्रॉपरली क्वेश्चन, आन्सर प्रॉपरली असतात. ज्यामध्ये जे काही ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचं असतं त्यावेळी तुम्ही ऑब्जेक्शन तिकडे रेज ऑब्जेक्शन करून तुम्ही करू शकता. ओके. हे प्रॉपरली जेव्हा ऑफिशियल अपडेट येईल, जेव्हा हे रिलीज होईल त्यावेळी तुम्हाला मी नक्की सांगेन कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. सो नॉर्मली तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल, की प्रोव्हिजनल आन्सर की कधी येणार आहे, फायनल आन्सर की कधी येणार आहे आणि तुमचा रिझल्ट हा कधी लागणार आहे आणि कॅप राउंड म्हणजेच हे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन हे कधी चालू होणार आहे त्याची सुद्धा डेट्स तुम्हाला यामध्ये सांगितलेली आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील, कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेन. आणि हा चॅनल तुमचा आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा पुढे हा चॅनल शेअर करा. थँक सो मच.